20 लाख रुपये मोजा आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून नियुक्ती मिळवा असा उद्योग राज्यात सुरू आहे असा धक्कादायक प्रकार समोर आले। राज्यामध्ये 2018 पासून हा गैरप्रकार सुरू असल्याचं समजतंय। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात अपात्र उमेदवार वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचं नियुक्तीपत्र घेऊन आल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मेट्रो ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क केला आणि खात्री केली की ही ऑर्डर आपल्या कार्यालयामार्फत दिलेली आहे का, तर तेव्हा असं आढळून आलं की त्यांनी अशा कुठल्याही प्रकारचे आदेश दिलेले नव्हते। बहुतांश जी नर्सिंगची पदं होती स्टाफ नर्सची तर ती पूर्ण भरलेली आहेत आणि त्यामुळं कुठलेही पद रिक्त नव्हते। आमच्या स्तरावर कोणती कारवाई करायची किंवा जिथून त्यांचे आदेश आणले त्या ठिकाणी कार्यवाही होईल याबाबतचं मार्गदर्शन प्राप्त झालं आणि जर आम्हाला तसे आदेश मिळाले तर आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। 2023 मध्ये अधिपरिचारिका संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी परीक्षा घेण्यात आली होती। हा घोटाळा कसा उघड झालाय बघा। 2024 मध्ये गुणवत्ताधारक आणि पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आलं। 25 मार्च 2025 नियुक्तीपत्र घेऊन एक उमेदवार घाटी रुग्णालयात आला। उशिराने नियुक्ती आल्याने घाटीतील कर्मचाऱ्याला शंका आली। यादीत नावच नसल्याने संबंधित उमेदवार अपात्र असल्याचं समोर आलं।